हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच तुमचं इंजिनिअरिंग मेकॅनिकची इनसेम एक्झाम झालेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना इनसेमचा पेपर कसा होता, त्याच्या रिलेटेड आपले आन्सर्स कसे असायला हवेत, त्यानुसार आपल्याला इनसेमला कशी तयारी करावी लागेल, त्यानुसार हा एक रिव्ह्यू आपण पेपरवर बनवलेला आहे, ज्याच्यामध्ये मी सगळ्या प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर तुमच्यासोबत शेअर करत आहे की तुमचे आन्सर कसे असायला पाहिजे होते. जरीही तुमचा अजून रिझल्ट पेंडिंग असेल, तुम्हाला इनसेमचे मार्क्स माहीत नसतील, तरीही या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल की आपला आलेल्या क्वेश्चन्सवरून आपल्याला काय आन्सर अपेक्षित होतं, बरोबर. म्हणजे जेणेकरून आपण एनसेमला प्रिपरेशन करताना त्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच आपण काय करूया, प्रॅक्टिस करूया. तर चला बघूया. आताच झालेला इंजिनिअरिंग मेकॅनिकचा इनसेमचा पेपर आहे. यस, तर बघा, तुम्हाला 1 बाय 1 जे क्वेश्चन विचारलेले आहेत, तर त्या 1 बाय 1 क्वेश्चन मध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1 काय म्हटलं, ए मध्ये स्टेट अँड एक्सप्लेन लॉ ऑफ पॅरलेलोग्राम. ओके, व्हेरी सिंपल क्वेश्चन्स. तुम्हाला काय करायचं होतं, लॉ ऑफ पॅरलेलोग्राम एक्सप्लेन करायचा होता. थेरॉटिकल क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये तुम्ही ती लॉ ऑफ पॅरलेलोग्रामच्या रिलेटेड जी डायग्राम्स आहे ती ड्रॉ करायची होती. त्याच्या खाली लॉ ऑफ पॅरलेलोग्रामचा फॉर्म्युला करायचा होता, रिझल्टंटचा आणि मॅग्निट्यूडचा. R is equal to under root p square plus q square plus 2pq cos theta, and your direction, for direction tan alpha is equal to, you have to write down p sin theta upon q plus p cos theta. तर अशा प्रकारे लॉ ऑफ पॅरलेलोग्रामचा थेरॉटिकल क्वेश्चन होता, ज्याच्यामध्ये आन्सर तुम्हाला अपेक्षित होता. एक म्हणजे तुम्हाला याच्यासाठी एक रिझल्टंट आणि दुसरं म्हणजे तुम्हाला मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन्स, म्हणजे रिझल्टंटची मॅग्निट्यूड. म्हणजे आपण जर बघितलं तर अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2pq कॉस ऑफ थिटा, आणि याच्यासाठी काय, पी साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. तर अशा प्रकारे आपल्याला फॉर्म्युला आहे तो लॉ ऑफ पॅरलेलोग्राम मध्ये एक्सपेक्ट आहे, त्याच्यामध्ये डायग्राम पण एक्सपेक्ट होती, राईट. नेक्स्ट क्वेश्चन 1b बघा, फाइंड द मॅग्निट्यूड अँड पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ द रिझल्टंट फोर्स फॉर पॅरलल फोर्स सिस्टम एज शोन इन फिगर. किती सिंपल क्वेश्चन आहे बघा. पॅरलल फोर्स सिस्टम दिलेली आहे, प्रत्येक फोर्स मधलं तुम्हाला डिस्टन्स दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये बघा 100 न्यूटन, 150, 200, 250. तर यातनं आन्सर काय एक्सपेक्ट होतं की तुम्हाला पहिल्यांदा समेशन एफ ऑफ एक्स, आता एक्स डायरेक्शनने कुठलाही फोर्स नाही, त्याच्यामुळे तो 0 होतो. समेशन एफ ऑफ वाय घ्यायची होती. समेशन एफ ऑफ वाय चं जे आन्सर येईल ते तुम्हाला कशासाठी यूज करायचं होतं बघा. इथे 1b मध्ये रिझल्टंट आणि त्याचा पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन, ती पोझिशन कशी असेल, मग याच्यामध्ये समेशन ऑफ एफ ऑफ वाय कॅल्क्युलेट करायचं होतं. नंतर एक पोझिशन पॉइंट, ऍक्च्युली काही क्वेश्चन्स मध्ये तो पोझिशन ऑफ पॉइंट असा दिलेला असतो, तर नसेल तर यू हॅव टू अज्युम इट. अशा लोकेशनला तो अज्युम करायचा होता, ते डिस्टन्स एक्स अज्युम करायचं होतं, आणि या पोझिशनला तुम्हाला मुवमेंट घ्यायची होता. प्रत्येक फोर्सची मुवमेंट या पोझिशनला फिरवायची होती, आणि ती मुवमेंट आली असती, समेशन मुवमेंट आली असती तुमची R इंटू एक्स, आणि त्या पोझिशनला या सगळ्या फोर्सची मुवमेंट फिरवायची होती. त्याची ऑलरेडी तुम्ही मुवमेंट घेतलेली, ती इक्वेट करायची होती, आणि यातनं तुम्हाला मिळत होता तो एक्स, आणि तो एक्स म्हणजे 1.14 मीटर. आणि जो तुम्हाला रिझल्टंटचा मॅग्निट्यूड मिळालं, ती मिळाला समेशन अंडर रूट, बघा याच्यासाठी आपण काय केलं, समेशन एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस समेशन एफ ऑफ वाय चा स्क्वेअर. ऑलरेडी समेशन एफ ऑफ एक्स 0च आहे, म्हणजे एफ ऑफ वाय चा जो स्क्वेअर होईल तो अंडर रूट करून तुम्हाला काय करायचं होतं, आर मिळत होता, आणि त्यातनं तुम्हाला हे काय करायचं होतं, अशा प्रकारे पोझिशन फाइंड आउट करायची होती. त्याच्यानंतर बघा क्वेश्चन 1c मध्ये काय म्हटलंय, डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. बघा हे जे आन्सर आहे हे 1b च्या रिलेटेड आहे. आता हे जे खाली मी म्हटलंय बघा 1c, याचा आन्सर डिटरमाइन द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ रिझल्टंट विथ रेफरन्स टू अ फोर्स सिस्टम एज शोन इन फिगर. बघा इथे काय दिलंय तुम्हाला, 4 प्रकारचे फोर्सेस दिलेले, 1, 2, 3 आणि 4. याला म्हणतात कंकरंट फोर्स सिस्टीम. म्हणजे एकाच पॉइंट मधून पास होणारे सगळे फोर्सेस आहे. हा झाला आपला कंकरंट फोर्स सिस्टीम. ज्यावेळेस मोर दॅन 2 फोर्सेस येतात, त्या केसमध्ये आपल्याला रिझल्टंट आणि मॅग्निट्यूड, म्हणजे आर, रिझल्टंटची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन अल्फा फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला समेशन एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर प्लस समेशन एफ ऑफ वाय चा स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करून आन्सर काढायचं असतं. म्हणून त्या केसमध्ये याला प्रत्येकाला तुम्हाला काय करायचं असतं, याला रिझॉल्व्ह करून घ्यायचं असतं. बघा हा डाउनवर्ड डायरेक्शनला जातो, मग याला इकडे शिफ्ट करून घेतो आपण, आणि अशा प्रकारे हा इकडे पण आणि इकडे पण काय करतो आपण, रिझॉल्व्ह करतो. आणि अशा प्रकारे तुमचं समेशन ऑफ एफ ऑफ एक्स आणि समेशन ऑफ एफ ऑफ वाय विथ प्रॉपर डायरेक्शन, त्यानुसार ती साइन येते. आणि मग 4 क्वेश्चन्स होते, त्याच्या अंडर तुम्हाला अशा प्रकारे सिंपल क्वेश्चन विचारलेले होते.
आणि अशा प्रकारे हे आन्सर होते. तरी पण आपले आन्सर असे असायला पाहिजे होते. यावरनं तुम्ही एक प्री अनालिसिस करू शकता. हा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश काय आहे स्टुडंट, या व्हिडिओमधून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल की आपल्या इनसेम मधून आपल्याला मॅक्सिमम किती मार्क्स मिळू शकतात, जेणेकरून आपल्याला एंडसेमच्या एक्झामसाठी तयारी करता येईल. कारण इंजिनिअरिंग मेकॅनिकसाठी एंडसेम खूप महत्वाची असते. इनसेम आता तुमच्या हातून गेलेली आहे, ती 1 वर्षानंच रिपीट होणार आहे, पण पुन्हा तुम्हाला ती रिपीट देण्याची वेळ यायला नको म्हणून तुमच्याकडे आता 70 मार्काची प्रिपरेशनची वेळ आहे आणि या 70 मार्कासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करायचीच आहे. आणि या 70 मार्कासाठी तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही पर्पल हॅट या इन्स्टिट्यूटला कॉन्टॅक्ट करून नक्कीच एंडसेम साठी लवकरात लवकर जॉईन होऊ शकता. मित्रांनो, आता तुम्ही तुमचा इनसेमचा रिझल्ट येईपर्यंत 15-20 दिवस बिलकुल थांबू नका, लगेच चेक करून घ्या. आपण जो पेपर सोडवला, सरांनी जे आन्सर दिले ते सेम आहेत का, सेम असतील तर तुम्हाला लगेच कळून जाईल तुम्हाला किती मार्क पडताय. जर तुमची इनसेम स्कोर होते, आउट ऑफ मार्क येत आहे, तर एंड सेमला लगेच तयारी करा. आता 70 पैकी 70 घ्यायचे. आणि जर इनसेम बॅकलॉग राहते किंवा जेमतेम मार्क येत आहे, खूप कमी स्कोर होतोय, ही भीतीची गोष्ट आहे. आपल्याला आत्तापासून एंड सेमची सुरुवात करायची आणि लगेच अभ्यासाला लागून जायचं, कारण एंड सेम स्कोर झाली पाहिजे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला मी सांगेल, अभ्यासाला लागा, घाबरू नका. डाऊट्स असेल तर आम्हाला लिहा, आपलं चॅनल सबस्क्राईब करा. आणि तसंच पर्पल हॅट सोबत सुद्धा तुम्हाला 2 मार्ग आहेत, त्याद्वारे तुम्ही आम्हाला कनेक्ट होऊ शकता. एक, आपले क्लासेस पण सुरू होत आहे ऑनलाईन ऑफलाईन, आणि आपलं ऍप्लिकेशन सबस्क्रिप्शन पण आहे, ज्याच्यावरनं पण तुम्ही ह्या विषयांचे अभ्यास करू शकता. M3, M2, मेकॅनिक्स आणि अदर विषय सुद्धा. मित्रांनो, 28 मार्च पासून आपले ऑफलाईन आणि ऑनलाईन क्लासेस नगर, नाशिक, पुणे तिन्ही जिल्ह्यात आहे. सगळे सुरू होत आहे बॅचेस 28 मार्च पासून. त्यासाठी तुम्ही इन्क्वायरी करा, असेल त्या बॅचला जॉईन करा, एंडसेम आमच्यासोबत बिंदास स्कोर करा. तसंच तुम्हाला क्लासेस सोडून दुसरा ऑप्शन जर हवा असेल तर आपलं डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्यावर पर्पल हॅट ऍप्लिकेशन आहे, पर्पल हॅट ऍप्लिकेशन डाउनलोड करा. त्यामध्ये व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे, 6 मंथ व्हॅलिडिटी आहे, विथ पेपर सोल्युशन, IMP क्वेश्चन आणि नोट्स वगैरे सगळे. सो व्हिडिओ लेक्चरचा कोर्स एकदम ऑफर्डेबल आहे, तो सबस्क्राईब करा आणि या विषयांना लगेच आजपासून अभ्यासाला लागा. एंड सेम आपली जून मध्ये असेल, त्यावेळी आपण टॉप केलेला असेल. या एनर्जीने कामाला लागायचं. सो एक तर तुम्ही क्लाससाठी येऊ शकता पर्पल हॅट मध्ये, किंवा पर्पल हॅट ऍप्लिकेशन पण वापरू शकता या सब्जेक्टला स्कोर करायला आणि अदर सब्जेक्टसाठी सुद्धा. सो नक्की चॅनल सबस्क्राईब करा, क्लासेसला जॉईन करा किंवा पर्पल हॅट ऍप्लिकेशन सबस्क्राईब करा. अजून काही डाऊट आले नक्की कनेक्ट राहा. थँक्यू.